महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गाव, पूर्वाश्रमीचे नंदापूर किंवा नंदीग्राम हे जैन धर्माच्या प्राचीन आणि समृद्ध वारसांपैकी एक क्षेत्र आहे. या गावास धार्मिक अधिष्ठान लाभले आहे ते म्हणजे स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठामुळे. थोडक्यात याला नान्नी मठ असेही संबोधतात. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तहसीलमधील एक गाव. कोल्हापूरपासून पूर्वेस 35 किलोमीटर, बेळगावपासून उत्तरेस 100 किलोमीटर, सांगलीपासून दक्षिणेस 15 किलोमीटर असे या ठिकाणाचे निश्चित स्थान सांगता येईल. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या तत्वप्रणालीवर जीवन जगण्याची शिकवण देणारा जैन धर्म हा अतिप्राचीन धर्म आहे. या प्राचीन तत्वाचे अनेक दाखले सकल भारतवर्षात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. जैन धर्माच्या विकास आणि संरक्षणाच्या उदात्त हेतूने भारतवर्षात भट्टारक पीठांची निर्मिती झाली. या सर्व भट्टारक पीठांमध्ये स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ संस्थान नांदणी, करवीर, कोल्हापूर हे आद्य पीठ आहे. प्राचीन भारतातील दिल्ली, पिनकोंडी, जिनकांची आणि करवीर म्हणजेच नांदणी अशी जिनसेन मठाची परंपरा चालत आली आहे. करवीर मठ संस्थांच्या कोल्हापूर, नान्नी, तेरदाळ व बेळगाव ही 4 शाखापीठे आहेत. म्हणून जिनसेन पीठाला चतुःसिद्ध सिंहासनाधीश्वर असे म्हणतात. मित्रांनो, मला सांगायला आवडेल की नान्नी मठाच्या अधिपत्याखाली उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रातील सुमारे 743 गावांचा समावेश होतो. या सर्व गावातील जैन धर्माचे सर्व धार्मिक महोत्सव, विधिविधान, पंचकल्याणक, धर्मप्रसार, सांस्कृतिक कार्यक्रम स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या आदेशाने आणि आशीर्वादाने सानन्य संपन्न होतात. आपण या प्राचीन मठात आहोत. मठाची वास्तू अतिभव्य व वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. नान्नी येथील हा मठ पूर्णतः लाकडी आहे. या मठासाठी प्रामुख्याने साग या लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. हा मठ 300 लाकडी खांबांवर उभारलेला आहे. मठाधिपतींना बसण्यासाठी मोठे सिंहासन आहे. उन्हाळ्यामध्ये अतिथंडावा व हिवाळ्यामध्ये अतिउबदार अशी नैसर्गिक वातानुकूलित रचना आहे. मठाचा मधला भाग प्रकाश आणि वायू विजनासाठी मोकळा ठेवण्यात आला आहे. सध्या त्यामध्ये बदल करून पारदर्शक पत्रे बसवण्यात आली आहेत. पहिल्या मजल्यावर एका वेळी 1000 श्रावक बसू शकतात. दुसऱ्या मजल्यावर वापर पर्युषण पर्वामध्ये श्रावक नोपी व इतर विधिविधानासाठी होतो. आतील बाजू लाकडी नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. घडवलेले दगड व चुन्यामध्ये भक्कम बांधकाम केलेली ही वास्तू पुढील 1000 वर्षे तरी सुस्थितीमध्ये राहील असेच या भिंतींना पाहिल्यावर लक्षात येते. मठाचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिममुखी आहे. विशाल लाकडी प्रवेशद्वार पाहिल्यानंतर या मठाची भव्यता प्रवेशावेळीच दिसून येते. या मठाच्या भिंती 3 फुटांपासून 7 फूट रुंदीच्या आहेत. पूर्वेकडील भिंत 7 फुटांची असून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी या भिंतींमधून जिना आहे. दुसऱ्या मजल्यावरून पूर्वेकडे असलेल्या तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी भिंतीमधूनच जिना आहे. पूर्वी मठामध्ये काही कार्य अथवा तातडीचे संदेश देण्यासाठी गावातील श्रावकांना मठामध्ये एकत्रित येण्यासाठी घंटानाद केला जात असे. मठामधील एक खोली अशी आहे की त्या खोलीस महाबळेश्वरी म्हटले जाते, कारण ही जागा उन्हाळ्यात अतिशय थंडगार असते. पूर्वेकडील दरवाजातून नगरखान्यात व जिनालयात जाता येते. या मठाच्या पूर्व दरवाजातून बाहेर गेल्यानंतर दिसतो तो विशाल नगारखाना. मूलनायक भगवान आदिनाथ तीर्थंकराच्या मंदिराच्या उत्तरेस असलेला भव्य आणि दिव्य नगारखाना प्राचीन इतिहासाची साक्ष देतो. मंदिराच्या व मठाच्या परिसराचे प्रवेशद्वार उत्तरमुखी आहे. कोरीव दगडी काम असलेला नगारखाना उभा आहे. नगारखान्याच्या प्रवेशद्वारावरील छतास आतल्या बाजूने पांढरे दगड घुमटाकार बसवलेले दिसतात. आत आल्यानंतर दोन्ही बाजूस असलेले दगडी खांब नक्षीदार व कोरीव कामांनी सजलेले आहे. त्यातील सुबक कमानी आणि या कमानीत बसवलेला प्रत्येक दगड कोन आणि गुन्ह्यांमध्ये तंतोतंत आहे. स्थापत्यशास्त्राचा हा आणखीन एक नमुना मानावा लागेल. नगारखान्याच्या दोन्ही बाजूवरील कट्ट्यांवर सनई चौघडे व नगारे वाजवण्यासाठी व्यवस्था केलेली दिसते. नगारखान्याच्या पूर्व बाजूस सरळ दगडी जिना आहे, तर नगारखान्याच्या वरील बाजूस जाण्यासाठी पश्चिम बाजूस चक्राकार गोल फिरत जाणारा जिना दिसून येतो. आता समोर जे आपण बघतो आहे ते अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण आहे. स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांचे मूळ गुरुपीठ की जे अकबर बादशाहकडून तंत्र मंत्र यंत्र विद्यावारिधी निग्रंथ जिनसेन भट्टारक 108 श्री विद्यासागर महाराज अक्कीवाट यांना मिळाले होते. ते गुरुपीठ परमपूज्य प्रथमाचार्य चारित्र चक्रवर्ती 108 श्री शांतीसागरजी महाराज यांच्या 1924 साली समरूळ येथे संपन्न झालेल्या आचार्य पदारोहणासाठी स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजींकडून आचार्यश्रींना देण्यात आले होते.
आता आपण मठ मंदिरे आणि मानस्तंभ बघूया. मंदिरासमोर असलेला साधारणपणे 30 फूट उंचीचा काळ्या दगडातील मानस्तंभ हा वास्तुशास्त्राचा दर्जेदार नमुना आहे. मानस्तंभाचे जमिनीकडील जे टप्पे आहेत ते पायरीवजा टप्पे आहेत. प्रथम टप्प्यापासून अंतिम टप्प्यापर्यंतचे त्याचे कोन आणि कोपरे सुशोभित केले आहे. या वास्तूचे मापदंड हे उत्कृष्ट व अचूक तसेच वरच्या दिशेने लहान होत गेलेले असून या टप्प्यांचे कोपरे आणि कडा अचूक आहेत. या मानस्तंभाच्या शिखरामध्ये भगवान आदिनाथांचे दगडी चतुर्भुज जिनबिंब प्रतिष्ठापित करण्यात आलेले आहे. या मानस्तंभावरील जिनबिंबावर दरवर्षी आमरसाचा अभिषेक केला जातो. ही प्रथा फक्त नान्नी येथेच असल्याचे समजते. आता आपण या मठातील अत्यंत प्राचीन असलेले भगवान आदिनाथांचे मंदिर बघूया. नान्नी गावातील प्राचीनतम स्थापत्य शिल्पांपैकी एक म्हणजे मूलनायक 1008 भगवान आदिनाथ तीर्थंकर होय. दगडी खांबांवर दगडी छतानिशी उभे असलेले हे मंदिर प्राचीनतेची साक्ष देत उभे आहे. या मंदिराचा पहिला पंचकल्याणक महामहोत्सव 857 साली संपन्न झाला. याच मंदिरातील शिलालेखांवर कोरलेल्या मजकुरातून मंदिर निर्मितीचा कालखंड लक्षात येतो. गाभाऱ्यातील खडगासनातील प्रसन्नचित्त मूर्ती पाहून ध्यान लागण्यास मदत होते. संगमरवरी पाषाणामध्ये कोरलेली ही मूर्ती श्रावकांवर प्रभाव टाकून प्रसन्न करते. याच मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर 1008 भगवान अजितनाथांची पद्मासनातील मूर्ती आहे. 2012 साली झालेल्या पंचकल्याण पूजेच्या वेळी या मंदिराचा शिखराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. संपूर्ण मंदिर हे अतिप्राचीन असून संपूर्ण पाषाणात बांधलेले दिसते. या ठिकाणी असलेली कलाकुसर, कमानी, तेथील दगडी खांब, त्यावर केलेले अनेक असे शिल्प आणि कलाकृती खरोखर मन मोहून टाकणारे आहे. एकदा तरी नान्नी या गावी सगळ्यांनीच भेट द्यावी असे मला वाटते. या परिसरामध्ये मानस्तंभ आहे, मूलनायक 1008 भगवान आदिनाथ तीर्थंकरांचे मंदिर आहे, तसेच पंचमकट्टा सुद्धा आहे. मानस्तंभ आणि मंदिर यांच्या मधोमध 15 फूट लांबी व रुंदी आणि 3 फूट उंची असलेला पंचकट्टा आहे. मानस्तंभाचे, मंदिराचे व पंचकट्ट्याचे बांधकाम हे एकाच काळात केल्याचे या बांधकामावरून लक्षात येते. असा पंचकट्टा इतरत्र कोठेही आढळत नाही. आता पंचकट्टा म्हणजे नेमके काय? तर प्राचीन काळी प्रत्येक धर्माचे न्यायनिवाडे हे त्यांच्या धर्मपीठामध्ये केले जात असत. जेथे जेथे धार्मिक राजधान्या आहेत तेथे असे निवाडे पार पाडत असत. या बाबतीत नान्नी येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ हे आद्य धर्मपीठ आणि आद्य मठ आहे. याच ठिकाणी श्रावकांचे व धर्मातील निवाडे नांदनी म्हणजेच नंदापूर किंवा नंदी या राजधानीमध्ये पार पडत होते. यासाठी अशा पंचकट्ट्यांची बांधणी केली जात असे. बघा, समोर आपल्याला किती सुंदर तीर्थंकरांची मूर्ती दिसली. तुम्हाला माहिती आहे का, या परिसरामध्ये आणखी अनेक मंदिरे आहेत. जसे आपण मानस्तंभ बघितले तसेच या ठिकाणी असलेले श्री आदिनाथ तीर्थंकर मंदिर किंवा याला अक्काबाई मंदिर असे सुद्धा म्हणतात. तसेच या ठिकाणी यक्ष यक्षिणी व क्षेत्रपाल मंदिर आहे, सांस्कृतिक हॉल आहे. तसेच या गावात एक जुनी बस्ती आहे, ज्या बस्तीला 1008 श्री पार्श्वनाथ जिन मंदिर असे सुद्धा म्हणतात. तसेच या मठात नवरात्रोत्सवाची सुद्धा परंपरा प्राचीन आहे. श्री जिनसेन मठाचे जैन व अजैन असे धारकरी व मानकरी असे दोघेही आहेत. दसरा म्हणजेच नवरात्रोत्सवाच्या वेळी 10 दिवस मठातून पालखी व मिरवणूक निघते. मित्रांनो, तसेच या ठिकाणी शांतिवन आहे, समोशरण मंदिर आहे, निषिद्धिका 24 तीर्थंकर मंदिर आहे, स्वाध्याय भवन आहे, प्राचीन असे ग्रंथालय आहे की ज्या ठिकाणी संस्कृत, पाली, अर्धमागधी, हिंदी, मराठी व मोडी लिपीत अनेक ग्रंथ आहेत. तसेच या मठातर्फे शिक्षण संस्था सुद्धा चालवली जाते, ज्यामध्ये सुमारे 500 विद्यार्थी शिक्षण घेतात. अशा प्रकारे या नान्नी मठाच्या माध्यमातून विविध आघाड्यांवर कार्य सुरू आहे. जिनसेन मठाच्या माध्यमातून भविष्यात धर्मप्रसार, धर्मसंरक्षण, पाठशाळा तसेच लौकिक शिक्षणासाठी वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा मानस आहे. या प्राचीन नंदापूर म्हणजेच नांदणी गावाचे जैन धर्मातील स्थान अधोरेखित करण्यासारखेच आहे. जैन धर्मियांचे हे एक शाश्वत जिनसेनपीठ आहे. या ठिकाणचे प्राचीन मंदिर, वास्तू आणि स्थापत्य याचा विचार केल्यास हा जैन धर्मियांचा गौरवशाली वारसा आहे आणि तो आपण सर्वांनीच जपला पाहिजे. जिनेंद्र, आज मी नान्नी मठ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी असलेला अत्यंत प्राचीन असा जो मठ आहे, त्या मठाचं नाव स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी या ठिकाणी मी त्यांना भेटायला आलेलो आहे. त्यांचं दर्शन सुद्धा या ठिकाणी मी घेतोय. तो
महाराजांची मला या मठाबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की हा मठ कधीपासून आहे आणि किती पुरातन आहे. तशी मठांची रचना ही आहे. हे आद्य भगवत जिनसेन आचार्य भगवंतांच्या पूर्व कालापासूनही आहे. भट्टारक याचा अर्थ आहे की अरहंत भगवंतांना भट्टारक म्हणलं जायचं. तदनंतरच्या आचार्य परंपरेत जे आचार्य महाराज आणि प्रमुख आचार्य महाराज यांनाही भट्टारक अशा नावाने संबोधलं जायचं. जसे की भट्ट अकलंक भट्टारक स्वामीजी. भट्ट म्हणजे विद्वान, विद्वत्ता अशा पद्धतीची पूर्वीची संकल्पना होती. आणि नंतर ना कालांतराने धर्माच्या रक्षणासाठी दिगंबर मुनी मुद्रा बाहेर पडू शकत नव्हत्या. दिगंबर मुद्रेला फार बाहेर पडणं, धर्माच्या प्रभावांना प्रचार प्रसार करणं शक्य नसल्या कारणानं मग काही वस्त्रधारी भट्टारक बनू लागले. मग या मठाची जरी आपण विचार केला तर हे प्राचीनतम मठ आहे. आपल्याला या मठामध्ये 701ची इसवी सन 701चे शिलालेख सापडतात. त्यामध्येही भट्टारकांचा उल्लेख आहे. आणि प्राचीन मंदिर आहे जिथे आदिनाथ भगवान मूल नायक आहेत. आणि माणतुंगाचार्यांची देखील साधना स्थली आहे. तिथे माणतुंगाचार्यांनी चातुर्मास देखील केलेला आहे. आणि याच जिनसेन मठाच्या अवतीभोवती गावाचं ठिकाण एकदम सांगता येणार नाही, पण जिनसेन आचार्यांची जन्मस्थली याच भागामध्ये आहे. असे हे जिनसेन मठाची परंपरा फार वर्षापासून चालत आलेली आहे. या मठामध्ये 84 दिगंबर भट्टारक झालेले आहेत, म्हणजे मुनिराज आचार्य. तदनंतर वस्त्रधारी भट्टारकही होऊ लागले, कारण समाज व्यवस्थेमुळे वस्त्रधारी भट्टारक प्रभावना करू लागले. कारण त्या कालामध्ये दिगंबर मुनिराजांना फिरणं ज्यावेळी मुश्किल होतं त्यावेळी या वस्त्रधारांनी धर्मरक्षणासाठी शिल्लक भट्टारकांनी धर्मरक्षणाचे कार्य केलेले आहे. त्यामध्ये 84 दिगंबर भट्टारक आणि तदनंतर या मठाच्या इतिहासामध्ये 84+16 असे 100 भट्टारक या मठामध्ये आता जे आम्ही आहे हे 100व्या क्रमांकाचे भट्टारक आहे. तर अशा पद्धतीची या मठाची परंपरा आहे. प्राचीनतम कालापासून चालत आलेली ही परंपरा इथून इथपर्यंत तरी अजून टिकून आहे, इथून पुढेही टिकून राहील. कारण धर्मरक्षणाचं मूल कार्य, भट्टारकांचं मूल कार्य आहे धर्मरक्षण, समाज प्रबोधन, संस्कार, गुरुकुल प्रणालीला जिवंत ठेवणं हे भट्टारकांचं मुख्य लक्ष आहे. आणि परंपरा पुढे घेऊन जात धर्माचे रक्षण करणं यांचं मूल कर्तव्य मानलं जातं. म्हणजे बेसिकली जे काही ऍडमिनिस्ट्रेशन असतं, म्हणजे एक मठ जे आहे हे ऍडमिनिस्ट्रेटर ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर वर्क करतंय. म्हणजे फक्त त्या गावासाठीच नाही तर जे काही आजूबाजूचे जेवढे गावं असतील त्या सगळ्यांचं म्हणजे धर्माचं रक्षण तर होतच आहे, पण धर्म प्रभावना, जागरूकता आणि सोबतच एका छत्रीखाली सगळं चालावं असा कदाचित उद्देश. असं म्हणता येत आहे की या मठाच्या आधिपत्याखाली 743 गावं येतात, 743 विलेजेस. आणि या सगळ्या गावांमध्ये जे प्रभावनाचे कार्य होतात त्या प्रभावनाच्या कार्यामध्ये प्रत्येक गावातील श्रावकांनी आपल्या या मठाला बहुमोल स्थान दिलेलं आहे. या मठाच्या भट्टारक जेही पीठाधीश असतील, भट्टारक असतील, हे या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहतात. पूर्वीचे स्वामीजींनी देखील धर्मप्रभावना चांगल्या पद्धतीची केलेली आहे. या सगळ्या गावांवरती धार्मिक प्रभाव त्यांनी ठेवलेला आहे. आताही तेच कार्य चालू आहे. मुनी महाराज आणि श्रावकांच्या मधला दुवा बनवून मुनिराज आणि श्रावकांना मुनिराजांची सेवा हे मुख्य कर्तव्य आणि श्रावकांचे शंकांचे निरसन आणि धर्म प्रभावण्यासाठी संबल देणं हे भट्टारकांचं कर्तव्य आहे. आणि आता जसं बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन असतं की नेमकं भट्टारक म्हणजे काय आणि मुनी म्हणजे काय, यात थोडाफार डिफरन्स आपल्याला क्लिअर करता येईल का? भट्टारक आता नांदणी मठाच्या हिशोबातून जर चर्चा केली गेली तर विगत 3 भट्टारक जे होते ते आचार्यांच्या संघामध्ये क्षुल्लक दीक्षा घेऊन राहिलेले होते. आणि इथलं जागा खाली झाल्यानंतर, इथले पीठाधीशांची समाधी झाल्यानंतर संघातून ते इथं आले. असं प्रयोजन कोणतंही त्या दोन्ही भट्टारकांचं नव्हतं की आपण भट्टारक बनावं, पण समाजाच्या आग्रहास्तव हे पीठ त्यांनी स्वीकार केलं आणि धर्माची प्रभावना केली. आमचे देखील तसंच आहे. मुनी दीक्षेचा प्रस्ताव होता, मुनी दीक्षा घ्यायची फायनल होती, परंतु या भागातील समाजांनी आचार्य सुनील सागर महाराजांच्याकडे मागणी केली. त्यामुळं आचार्य महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांचे शब्द जोपासण्यासाठी आपण इथं या पीठाला स्वीकार करतोय. आणि बहुतांशी या पीठामध्ये सगळे त्यागी व्रती भट्टारक झालेले आहेत, जेणेकरून स्वतःची चर्याचे देखील व्यवस्थित पालन करून समाजालाही व्यवस्थितरित्या प्रबोधन करतात.
मी सुद्धा हा मठ पूर्ण बघितला. अत्यंत प्राचीन असं जाणवतो. म्हणजे आज अशी मठ फारच क्वचित बघायला मिळतात. बरोबर. जवळपास आपण साऊथ इंडियामध्ये किंवा इकडून कर्नाटक साईडला जर गेलो, तर तिकडे आजही समजा भट्टारक परंपरा जिवंत दिसते. हो, हो. पण जसं आपण नॉर्थ इंडियामध्ये मूव्ह करणार, तसं तसं आज फक्त भट्टारक गादी आहेत. पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष पीठाधीश असं कोणी नाही. जागरूकता श्रावकांची, या दक्षिण प्रांतातल्या श्रावकांची जागरूकता ही मठाला मुख्य स्थान दिलेलं आहे. कारण मठांच्या माध्यमातूनच मंदिरांची रक्षणं झालेली आहेत. त्यामुळे ते आजपर्यंत त्या स्वामीजींचे उपकार, पिढ्या त्यांची पिढ्या देखील स्वामीजींचा उपकार किंवा भट्टारकांचा उपकार विसरले नाही. आणि भट्टारकांनीही त्यांना संबल दिलेला आहे. त्याच्यासाठी आज दक्षिण भारतामध्ये जर जात असाल तर सुरुवातीचा मठ येतो नांदणी, आणि नांदणीचा जिनसेन मठ. मुख्य मठ आपलं कोल्हापूरला आहे. कोल्हापूरलाही जिनसेन मठ आहे, नांदणीलाही आहे, तेरदाळलाही आहे कर्नाटकात आणि बेळगाव. 2 महाराष्ट्र, 2 कर्नाटक अशा पद्धतीचे 4 मठांची व्यवस्था एका स्वामीजींच्याकडून चालत असते. आणि या भागातल्या लोकांची फार श्रद्धा मठाप्रती आहे, आणि त्या कारणाने या भागातील सगळे श्रावक मठाप्रती चांगल्या प्रकारे जुळलेले आहेत, स्वामीजींच्या प्रती जुळलेले आहेत. त्यांना व्यक्तिविशेषपेक्षा स्थानाला त्यांनी चांगलं समजलेलं आहे, आणि त्या स्थानामुळे व्यक्तिविशेषांना देखील फार चांगला रिस्पेक्ट या भागामध्ये दिलं जातं. माझी भावना आहे की अशाच पद्धतीनं साधूंची सेवा करण्यासाठी सगळे मठ सज्ज राहावे, आणि उत्तरमध्येही या परंपरा ज्या लुप्त झालेल्या आहेत, त्या लुप्त झालेल्या चालू झाल्या तर साधूंची सेवा, समाजाचं मार्गदर्शन या पीठांच्याकडून होईल, आणि चांगल्या प्रकारे धर्मप्रभावना होईल अशी संकल्पना आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पार्ट 1 कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला भरपूर शेअर करा. चला, आता लवकरच आपण पार्ट 2 कडे जाऊया आणि पार्ट 2 सुद्धा बघूया. त्याची लिंक मी खाली तुम्हाला दिलेलीच आहे. रे